वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅक्रोमॉलिक्युल्स हा भाग पाहत होतो, ज्यामध्ये आपण प्रोटीन्स, पॉलिसॅकॅराइड्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, न्यूक्लिक ॲसिड आणि ॲसिड इनसोल्युबल पूलमध्ये येणारा लिपिड हे भाग पाहिले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स हा भाग पाहणार आहोत. Proteins are macromolecules having molecular weight more than 1000 Dalton. These are polypeptides. It is a linear chain of amino acids linked by peptide bond. Proteins आहेत हे पॉलीपेप्टाइड्स आहेत. यामध्ये नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स हे पेप्टाइड बॉन्डद्वारे एकमेकांना अटॅच झालेले आहेत. इट इज पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. यामध्ये नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स आहेत अँड देअर आर 21 अमायनो ॲसिड्स. काही इसेन्शियल आणि काही नॉन इसेन्शियल आहेत. प्रोटीन इज अ हेटेरोपॉलिमर. हेटेरोपॉलिमर म्हणजे जे काही त्याचे बेसिक अमायनो ॲसिड आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या अमायनो ॲसिडपासून प्रोटीन मॉलिक्यूल बनलेला आहे, त्यामुळे त्याला म्हणतात हेटेरोपॉलिमर. बायोलॉजिस्ट डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स ॲट 4 लेवल. 4 लेवलमध्ये प्रोटीनचं स्ट्रक्चर हे स्टडी करण्यात येते. फर्स्ट वन इज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. इन प्रायमरी स्ट्रक्चर प्रोटीन इज इमॅजिन्ड ॲज अ लाईन अँड नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स आर अरेंज्ड ऑन वन आफ्टर अनदर. प्रायमरी जे स्ट्रक्चर आहे यामध्ये प्रोटीन इज इमॅजिन्ड ॲज अ सिंगल लाईन, एका लाईनच्या स्वरूपात आहे आणि यामध्ये नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स हे एकानंतर एक याप्रमाणे पेप्टाइड बॉन्डद्वारे लिंक झालेले असतात. लेफ्ट एंड इज रिप्रेझेंटेड बाय फर्स्ट अमायनो ॲसिड अँड राईट एंड इज रिप्रेझेंटेड बाय लास्ट अमायनो ॲसिड. ही जी लिनियर अरेंजमेंट आहे यामध्ये लेफ्ट हँड साईड जी आहे दॅट इज रिप्रेझेंटिंग द फर्स्ट अमायनो ॲसिड. पहिला अमायनो ॲसिड हा लेफ्ट एंडवर आहे, तर शेवटचा अमायनो ॲसिड हा राईट एंडवर असतो. द फर्स्ट अमायनो ॲसिड इज कॉल्ड ॲज एन टर्मिनल अँड लास्ट अमायनो ॲसिड इज कॉल्ड ॲज सी टर्मिनल. कारण जर आपण अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर पाहिलं तर लेफ्ट हँड साईडला अमाइन ग्रुप आहे आणि त्यामुळे त्या एंडला एन टर्मिनल असं म्हणतात. तर लास्टचा जो अमायनो ॲसिड येतो त्याचा राईट हँड जो आहे दॅट इज कार्बॉक्झिलिक ग्रुप आणि त्यामुळं राईट हँडचं जे एंड आहे त्याला सी टर्मिनल असं म्हटल्या जाते. म्हणजे लेफ्ट हँडला एन टर्मिनल आणि राईट हँडला सी टर्मिनल. ओनली वन बॉन्ड दॅट इज पेप्टाइड बॉन्ड इज प्रेझेंट. आता हे जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे यामध्ये नंबर ऑफ अमायनो ॲसिड जोडलेले आहेत, त्यामुळे नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्डचा वापर होईल. परंतु पूर्ण चेनमध्ये आपल्याला फक्त एकाच प्रकारचा बॉन्ड पाहायला मिळतो आणि दॅट इज पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे, एकाच प्रकारचा, नॉट एकच. फक्त एकच पेप्टाइड बॉन्डनी प्रोटीन तयार होतं का? नाही. नंबर ऑफ अमायनो ॲसिड जोडण्यासाठी नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड वापरले जातात, परंतु या ठिकाणी बॉन्डचा दुसरा प्रकार पाहायला मिळत नाही. जे बॉन्डचे प्रकार आपल्याला सेकंडरी आणि टर्चरी स्ट्रक्चरमध्ये जे वेगवेगळे बॉन्ड पाहायला मिळतात ते या ठिकाणी मिळत नाहीत. तर फक्त एकच बॉन्ड इथं वापरला जातो, एका प्रकारचा बॉन्ड वापरला जातो आणि तो म्हणजे आहे पेप्टाइड बॉन्ड. बघा या ठिकाणी प्रायमरी प्रोटीनची फिगर दाखवली. कॉइल्ड स्ट्रक्चर आहे, परंतु इन द फॉर्म ऑफ लिनियर चेन, सरळ रेषेमध्ये आहे. अरेंजमेंट कशी आहे बघा. अमायनो ॲसिड्स, लेफ्टची चेन आहे, तिकडच्या बाजूने अमाइन ग्रुप आहे, त्याला एन टर्मिनल म्हणायचं. तर राईट हँडची जी बाजू आहे त्यामध्ये जो राईट एंड आहे त्यावर कार्बॉक्झिलिक ग्रुप आहे आणि म्हणून त्या एंडला सी टर्मिनल असं म्हणायचं. आता ही लॉंग चेन बघा, इथं 4 अमायनो ॲसिड वापरलेत. सेरीन, सिस्टाईन, टायरोसिन आणि ग्लुटॅमिक ॲसिड असे 4 प्रकारचे वेगवेगळे अमायनो ॲसिड वापरलेत आणि ह्यांना जोडण्यासाठी वापरलेला बॉन्ड म्हणजे पेप्टाइड बॉन्ड आहे. तर 3 पेप्टाइड बॉन्ड या ठिकाणी प्रायमरी स्ट्रक्चर बनवण्यासाठी
दिलेल्या एक्झाम्पलमध्ये वापरलेले आहेत. देन इज सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. द थ्रेड्स ऑफ प्रोटीन आर फोल्डेड in the form of helix and that is the secondary structure of protein. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये फक्त एक थ्रेड या स्वरूपामध्ये आपल्याला प्रोटीन मॉलिक्यूल पाहायला मिळतात, तर सेकंडरी स्वरूपामध्ये हेलिक्सप्रमाणे वेटोळे घातल्यासारखं एक स्ट्रक्चर, ह्या प्रोटीनचे जे काही थ्रेड आहेत हे एकमेकांवर कॉइल्ड होतात आणि सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स तयार करतात. दे हॅव 2 टाईप्स ऑफ बॉन्ड्स. पहिला बॉन्ड आहे पेप्टाइड बॉन्ड, that is connecting amino acids, आणि दुसरा जो बॉन्ड आहे that is hydrogen bond and that hydrogen bond connects adjacent amino acids. लगतचे जे येणारे 2 अमायनो ॲसिड्स आहेत यांना जोडण्यासाठी पहिला बॉन्ड वापरला जातो पेप्टाइड बॉन्ड. परंतु ही जे पेप्टाइड बॉन्डची जी चेन तयार होते, प्रायमरी प्रोटीनचं जे स्ट्रक्चर तयार होते, तर ह्याला आणखी लगतचे जे काही असणारे अमायनो ॲसिड्स आहेत ते जोडण्यासाठी जो एक्स्ट्रा बॉन्ड लागतो त्याचं नाव आहे हायड्रोजन बॉन्ड. याशिवाय टर्चरी स्ट्रक्चर आहे. टर्चरी स्ट्रक्चरमध्ये द लॉंग चेन ऑफ प्रोटीन इज फोल्डेड अपॉन इट सेल्फ लाईक अ हॉलो वुलन बॉल अँड धिस इज द टर्चरी स्ट्रक्चर. बघा, प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये लिनियर सरळ रेषेत आहे. सेकंडरीमध्ये हेलिक्स या स्वरूपामध्ये कॉइलिंग झालेली आहे. तर टर्चरी स्ट्रक्चरमध्ये इट अगेन अंडरगो कॉइलिंग अपॉन इट सेल्फ लाईक अ हॉलो वुलन बॉल. आता वुलन बॉलवर जसं आपण वुलन जोडतो त्या पद्धतीनं हे जे प्रोटीनचे जे चेन आहेत ह्या एकमेकांवर कॉइल होतात, फोल्ड होतात आणि त्या स्ट्रक्चरला म्हणलं जातं टर्चरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. इट गिव्ज अस 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ प्रोटीन. Tertiary structure is absolutely necessary for many biological activities of protein. वेगवेगळ्या प्रोटीन्सची त्यांना ॲक्शन करण्याकरता ते मोस्टली या फॉर्ममध्ये अवेलेबल असतात, टर्चरी फॉर्ममध्ये ते असतात. मोस्टली 3 पॉलीपेप्टाइड चेन्स आर प्रेझेंट. यामध्ये साधारणतः हे बघा, पहिली पॉलीपेप्टाइड चेन आहे, दुसरी पॉलीपेप्टाइड चेन जोडली की स्ट्रक्चर हे सेकंडरीमध्ये कन्व्हर्ट होतं आहे. तर आणखी एक पॉलीपेप्टाइड चेन अटॅच झाली आणि ते एकमेकांवर कॉइलिंग करायला या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला टर्चरी प्रोटीनमध्ये पाहायला मिळतं. इन दिस स्ट्रक्चर 4 डिफरंट टाईप्स ऑफ बॉन्ड्स आर प्रेझेंट. आता यामध्ये फक्त 2 बॉन्ड नाही तर टोटल 4 वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड वापरले जातात. पहिला आहे पेप्टाइड बॉन्ड, जो की 2 अमायनो ॲसिडला जोडतो, एकाच प्रोटीन चेनमधल्या 2 अमायनो ॲसिडला जोडतो. दुसरा आहे हायड्रोजन बॉन्ड, जो 2 पेप्टाइड चेनमधले जे काही अमायनो ॲसिड आहेत त्यांना जोडण्याचं काम करतो. आणखी लागतात आयोनिक बॉन्ड आणि चौथा जो आहे दॅट इज अ डायसल्फाइड बॉन्ड. असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड हे टर्चरी स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतात. चौथा प्रकार आहे क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. सम प्रोटीन्स हॅविंग मोर दॅन 1 पॉलीपेप्टाइड चेन. जेव्हा एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन्स या प्रेझेंट असतात, ॲट दॅट टाईम द मॅनर इन विच इंडिव्हिज्युअल फोल्डेड पॉलीपेप्टाइड चेन्स आर अरेंज्ड विथ रिस्पेक्ट टू इच अदर, दिस मॅनर इज कॉल्ड ॲज क्वार्टर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. आता यामध्ये काय आहे, पॉलीपेप्टाइड चेनची संख्या ही जास्त पाहायला मिळते. दिस स्ट्रक्चर ऑल्सो हॅज 4 बॉन्ड. याच्यामध्ये सुद्धा 4 बॉन्ड आहेत टर्चरीसारखे, ते म्हणजे पेप्टाइड बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, आयोनिक बॉन्ड अँड डायसल्फाइड बॉन्ड. एक्झाम्पल इज ॲडल्ट हिमोग्लोबिन दॅट इज HbA. इट कन्सिस्ट ऑफ 4 subunits. 2 are identical to each other. 2 subunits are of alpha type and other 2 subunits are of beta types. यामध्ये 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन यांचं स्ट्रक्चर एकत्र येते आणि त्यापासून ॲडल्ट हिमोग्लोबिन हा तयार केला जात असतो. आणि सेकंडरी आणि टर्चरी स्ट्रक्चर जे आहे ते मागच्या पेजवर आपण फिगर पाहिली की हेलिक्सप्रमाणे किंवा स्वतःभोवती हायली कॉइल्ड स्ट्रक्चरमुळे आपल्याला सेकंडरी आणि टर्चरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स हे पाहायला मिळतात. अशा पद्धतीने
there are 4 types of structure of proteins: primary, secondary, tertiary and quaternary. आता पुढचं बीट आपल्याला बघायचं आहे नेचर ऑफ बॉन्ड लिंकिंग इन मोनोमर्स इन अ पॉलिमर. आतापर्यंत आपण पाहिलं की हे जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत ते यांचे मोनोमर हे वेगळेच आहेत आणि हे मोनोमर एकमेकांना जोडावे लागतील तरच पॉलिमरची चेन ही तयार होत असते. तर त्यापैकी पहिला बॉन्ड बघू इन प्रोटीन्स और पॉलीपेप्टाइड्स. अमायनो ॲसिड्स आर लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स एकमेकांना पेप्टाइड बॉन्डद्वारे लिंक झालेले असतात. कार्बोक्सिलिक ग्रुप ऑफ वन अमायनो ॲसिड रिॲक्ट्स विथ अमाइन ग्रुप ऑफ नेक्स्ट अमायनो ॲसिड विथ इलिमिनेशन ऑफ वॉटर कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. या ठिकाणी वॉटर करून घ्या. ओके. आता दोन अमायनो ग्रुप एकमेकांना पेप्टाइड बॉन्डद्वारे कसे जोडले जातात बघा. पहिला जो अमायनो ॲसिड आहे त्याच्या राईट एंडचा कार्बोक्सिलिक ग्रुप करेक्ट इट रिॲक्ट्स विथ अमाइन ग्रुप ऑफ नेक्स्ट अमायनो ॲसिड. पुढचा जोडणारा जो अमायनो ॲसिड आहे त्याच्या लेफ्टला आहे अमाइन ग्रुप आणि अगोदरचा जो अमायनो ॲसिड आहे त्याच्या राईट हँडला आहे कार्बोक्सिलिक ग्रुप. आणि त्यामुळं एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो आणि बाय डिहायड्रेशन अ लॉंग प्रोटीन चेन इज फॉर्म्ड. याला म्हणलं जातं पॉलीपेप्टाइड्स. सेकंड इज पॉलीसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड मॉलिक्युल्स आर लिंक्ड बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड. आता जे पॉलीसॅकॅराइड तयार व्हायचे ते मोनोसॅकॅराइडपासून तयार होतात आणि हे मोनोसॅकॅराइड्स एकमेकांना लिंक होण्यासाठी ग्लायकोसिडिक बॉन्डचा उपयोग करतात. दिस बॉन्ड इज ऑल्सो फॉर्म्ड बाय डिहायड्रेशन. हा बॉन्डसुद्धा डिहायड्रेशनद्वारे तयार केला जातो. द बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स ऑफ 2 ॲडजसंट मोनोसॅकॅराइड्स. आता यामध्ये जो बॉन्ड तयार व्हायचा आहे तो कोणामध्ये होईल? 2 कार्बन ॲटममध्ये होईल की जो ॲडजसंट मोनोसॅकॅराइडच्या जवळ आहे. असे ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. द बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स ऑफ 2 ॲडजसंट मोनोसॅकॅराइड्स बाय लॉस ऑफ वॉटर. इथं सुद्धा डिहायड्रेशनची मेथड ही कंप्लीट केल्या जाते आणि मोनोसॅकॅराइडपासून एक पॉलीसॅकॅराइड चेन ही तयार होत असते. इन न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड्स आर फॉर्म्ड बाय न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिक ॲसिडचं जे बेसिक युनिट आहे दॅट इज न्यूक्लिओटाइड्स अँड 2 न्यूक्लिओटाइड्स आर अटॅच्ड टू इच अदर बाय 3-5- फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. आता यामध्ये 2 न्यूक्लिओटाइडला एक स्ट्रँड बनवण्यासाठी 2 न्यूक्लिओटाइडला जॉईंट करण्यासाठी जो बॉन्ड आहे तो आहे 3-5- फॉस्फोडायइस्टर बॉन्ड. आता हा कसा तयार होतो बघा. फॉस्फेट लिंक्स टू 3rd कार्बन ऑफ शुगर इन 1 न्यूक्लिओटाइड. एक जो न्यूक्लिओटाइड आहे यामध्ये जी शुगर आहे त्याच्या 3ऱ्या कार्बनवर फॉस्फेट ग्रुप हा अटॅच आहे. करेक्ट. Then it is attached to 5- carbon of sugar of succeeding nucleotide with 3-5- phosphodiester bond. आता हा जो फॉस्फेट लागलेला जो 3रा एंड आहे त्यावरचा कार्बन हा पुढील येणाऱ्या जो काही न्यूक्लिओटाइड आहे तर त्या न्यूक्लिओटाइडच्या 5व्या कार्बनला अटॅच होतो बाय द 3-5- phosphodiester bond. Then according to Watson and Crick model, DNA is a double stranded structure. न्यूक्लिक ॲसिडपैकी एक प्रकार आहे RNA, दुसरा प्रकार आहे DNA. त्यापैकी RNA जो आहे हा सिंपल आहे परंतु DNA जो आहे यामध्ये आपल्याला स्ट्रक्चरमध्ये थोडा बदल पाहायला मिळतो आणि फंक्शनमध्ये तर बराच फरक पाहायला मिळतो.
According to Watson-Crick model, DNA is a double-stranded structure. Two strands are anti-parallel to each other, that is, they run in opposite direction. हे जे DNAचं स्ट्रक्चर पाहिलं तर असं लक्षात येते की डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे हे DNAचं, बरोबर आहे. आणि दोन स्ट्रँड जे आहेत हे अँटी पॅरलल मॅनरमध्ये मूव्ह करत असतात. दे रन इन ऑपोजिट डायरेक्शन. द बॅकबोन इज फॉर्म्ड बाय शुगर फॉस्फेट शुगर चेन. हा जो 6व्या नंबरचा बॉन्ड आहे हा शुगर फॉस्फेट शुगर यांच्यामध्ये तयार होणारा बॉन्ड आहे. द नायट्रोजन बेसेस आर प्रोजेक्टेड परपेंडिक्युलर टू धिस बॅकबोन. बॅकबोन आहेत शुगर फॉस्फेट शुगरचे आणि ह्या बॅकबोनला नायट्रोजन बेसेस हे परपेंडिक्युलर आहेत. Adenine of one strand base pairs with thymine on other strand by using 2 hydrogen bond. आता यामध्ये आपण पाहिलं होतं की काल जे न्यूक्लिक ॲसिडचं जे न्यूक्लिओटाइड बनवतात ते आहेत ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. तर यापैकी जे नायट्रोजन बेसेस आहेत ते त्या बॅकबोनला परपेंडिक्युलर असतात. ॲडेनाइन ऑन वन स्ट्रँड, एका स्ट्रँडवरचा ॲडेनाइन हा दुसऱ्या स्ट्रँडवरच्या फक्त थायमिनशी जॉईंट होऊ शकतो आणि बाय युझिंग हायड्रोजन बॉन्ड 2 हायड्रोजन बॉन्डचा वापर केला जातो. सिमिलर वे ग्वानिन फॉर्म्स अ बेस पेअर विथ सायटोसिन बाय युझिंग 3 हायड्रोजन बॉन्ड. ग्वानिन हा सायटोसिनसोबत बेस तयार करतो आणि या ठिकाणी मात्र 3च हायड्रोजन बॉन्डचा वापर केला जातो. डिस्टन्स बिटवीन 2 स्टेप इज 3.4 अँगस्ट्रॉम युनिट. दोन जे स्टेप्स आहेत तर त्या स्टेपमधलं जे काही अंतर आहे हे 3.4 अँगस्ट्रॉम युनिट आहे. अँगल ऑफ डिफ्लेक्शन फॉर ईच बेस पेअर इज 36 डिग्री सेल्सिअस. यामध्ये अँगल ऑफ डिफ्लेक्शन जो आहे, कारण हेलिकल स्ट्रक्चर आहे हे छोटा का अँगल होईन घेईना ते आपल्याला हेलिक्स या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. सिमिलरली डिस्टन्स बिटवीन 2 स्टेप्स इज 3.5. ओके. अँगल ऑफ डिफ्लेक्शन फॉर ईच बेस पेअर इज 35 डिग्री सेल्सिअस अँड वन फुल टर्न ऑफ हेलिक्स strand would involve 10 steps or 10 base pair. बघा या ठिकाणी फिगर कशी दाखवली आहे. ब्ल्यू कलरचे स्ट्रक्चर म्हणजे शुगर बॉन्ड मधला जांभळा जो बॉन्ड आहे तो ग्लायकोसिडिक बॉन्ड आणि नायट्रोजन बेसेस त्या ठिकाणी आहेत. तर टर्मिनल एंड जे आहेत गुलाबी कलरचे जे कलर आहेत ते म्हणजे आहेत जे न्यूक्लिओटाइड जे आहेत त्यांच्यासाठी बघा आधी 3 घटक लागतात, नायट्रोजन बेस, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. तर त्यापैकी गुलाबी कलर जो आहे हा शुगर मॉलिक्यूल दाखवतो. त्यानंतर ब्ल्यू कलर जे आहे हा नायट्रोजन मॉलिक्यूल दाखवतो. व्हायलेट कलर हा 2 नायट्रोजनमधला बॉन्ड दाखवतो आणि ब्राऊन कलर जो आहे हा फॉस्फेट ग्रुप दाखवत असतो. तर यामध्ये ॲडेनाइन जो आहे एका स्ट्रँडवरचा ॲडेनाइन हा दुसऱ्या स्ट्रँडवरच्या थायमिनसोबत 2 हायड्रोजन बॉन्डने लिंक होतो. तर सायटोसिन असेल तर दुसऱ्या स्ट्रँडवरच्या गुयानिनसोबत तर तो 3 बॉन्डद्वारे हायड्रोजन बॉन्डद्वारे अटॅच होतो. तर न्यूक्लिओटाइड अटॅच होण्यासाठी जो बॉन्ड आहे तो म्हणजे 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज. म्हणजे बघा लेफ्ट हँडची जर आपण फिगर पाहिली तर पिंक कलरचं स्ट्रक्चर आहे शुगरचं. तर त्याचा जो 5वा कार्बन आहे त्या 5व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेला आहे 3' एंडचा, बरोबर आहे. आणि तो पुढचा जो सक्सेसिव्ह न्यूक्लिओटाइड आहे त्याला तो 5वा जो काही कार्बन आहे त्याला अटॅच झालेला पाहायला मिळतो आणि म्हणून या बॉन्डला 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज असंही म्हणतात. DNAचं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर बनवण्याकरता नायट्रोजन बेसेस हे हायड्रोजन बॉन्डद्वारे जोडलेले आहेत. तर हायड्रोजन बॉन्ड हे ATची पेअर आहे का GCची पेअर आहे यावरून त्यांची संख्या ही बदललेली पाहायला मिळते.
So these are various types of bond used in the formation of structure of protein, carbohydrates and nucleic acid. Here are some questions. Solve them and thank you.